पण मी सांगतो तुम्हाला, शब्दाला पक्का माणूस मी आहे. शब्द दिला की मागे फिरवत नाही. कुठल्या तरी पिक्चर मध्ये डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. लहानपणापासून पाहिलंय, शाखा प्रमुखापासून, नगरसेवकापासून, आमदारापासून, अगदी मंत्री, विरोधी पक्ष नेता, या राज्याचा मुख्यमंत्री झालो. आणि इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत. लाडक्या बहिणींना जे योजनाचे पैसे मिळाले त्यांनी हात वर करा बरं. आवाज लाडक्या बहिणींचा जोरात आहे. लाडके भाऊ पण आहे तिकडं. आणि लाडक्या बहिणींनी एवढं काम केलं, एवढं सुपरहिट लाडकी बहीण योजना झाली की आता आपले महाराष्ट्राचा पॅटर्न सगळ्या देशात आता राबवू लागले लोक. आणि कोल्हापूरहून लाडक्या बहिणी आल्या, चंदगडहून. तुमचंही स्वागत मनापासून. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, रखडलेले प्रकल्प होते ते मार्गी लावले, कल्याणकारी योजना केल्या, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी योजना, लाडका युवा योजना, लाडका वारकरी योजना, लाडके ज्येष्ठ योजना, किती योजना केल्या आपण. लोक थकून गेले. लाडकं कुटुंब योजनाच झाली आपली. आणि त्यामुळे झालेल्या निवडणुकीमध्ये एवढा दैदिप्यमान विजय मिळाला की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही महायुतीला 232 जागा मिळाल्या नव्हत्या. मला सांगा, 2-2.5 वर्षात आपली शिवसेना आणि धनुष्यबाण, बाळासाहेबांचे विचार, आनंदी साहेबांचे विचार, 2 वर्षामध्ये आपण विधानसभेत, लोकसभेत 7 जागा जिंकलो. विधानसभेत आपण 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो. आणि समोरच्यांचं मी आज काय त्यांच्याबद्दल वाईट बोलू इच्छित नाही, पण त्यांचे 97 जागा लढले आणि फक्त 20 जागा जिंकले. तरी काय त्यांना समजत नाही. शिव्या शाप द्यायचं चालूच आहे. संताजी धनाजीला कसं मुघलांना संताजी धनाजी घोड्यांना पण पाणी पिताना दिसायचा, तसं एकनाथ शिंदे सगळीकडे दिसतो. स्वप्नात पण दिसतो, झोपताना पण दिसतो, उठताना पण दिसतो. काय मी सांगितलं, जरा आता तरी सुधरा. अरे बाबा, आमच्याकडे आले म्हणून आम्हाला शिव्या देतात, पण तुमच्याकडून का आले, का सुटले याचा तरी कधी विचार करणार की नाही. मी त्यांना सांगितले विधान परिषदमध्ये भाषण करताना, मला बघा, तुम्ही आरोप केले. मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही दिलं. मी आरोपाला कामातून उत्तर दिलं, म्हणून जनतेने मला साथ दिली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की, कारण मी बोललो नसतो, रोज सकाळ संध्या, आज पण काहीतरी, काल पण काहीतरी बोलले. रोज मोदी साहेबांना शिव्या देतात, अमित भाईंना शिव्या देतात, आणि इकडे एकनाथ शिंदेला शिव्या देतात. एवढ्या किलो शिव्या पडल्यात, काय त्याचा म्हणजे वजन केलं तर किती होईल माहित नाही, पण हरकत नाही. पण त्यांना काय, ठीक आहे, जाऊ दे. मी आपलं काम करत राहिलो. तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणजे सीएम होतो. सीएम म्हणजे सगळे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, तेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते. आता मी DCM आहे. आता मी सांगतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे कॉमन मॅनला समर्पित काम आपल्याला करायचंय. कोण आहे आपण, कोण होतो आपण. म्हणून सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे. त्याला जपलं पाहिजे, त्याच्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे गेले 40 वर्ष तेच करतोय. आणि म्हणून त्याच्यामध्ये तुमचं मोठं योगदान आहे. तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी मुख्यमंत्री झालो, या राज्याचा मुख्यमंत्री. आणि जेव्हा झालो तेव्हा बघा, डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे.
तो ऑपरेशन करतो, पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि भूल न देता केले. त्यामुळे मला कोणी हलक्यात घेऊ नका एवढंच सांगतो मी आपलं बोलत नाही, मी आपलं काम करतो. नहीं वो अभी मत बोलो, अभी अपना काम चालू रखने. आता माझ्याकडे नगर विकास विभाग होतच, आता हाऊसिंग पण आलंय. म्हणजे हाऊसिंग म्हणजे घर बांधणारं खातं. आता बघा, घर बांधणाराच माणूस मी आहे, घर जोडणारा माणूस आहे, तोडणारा नाही आहे. त्यामुळे एवढी घरं बांधू, सर्वसामान्य माणसांना बांधू, पोलिसांना बांधू, गिरणी कामगारांना बांधू, परवडणारी बांधू, ज्येष्ठांसाठी बांधू, स्टुडंट हॉस्टेल बांधू, वर्किंग वुमन काम करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्यासाठी पण आम्ही कोटा ठेवलेला आहे. पत्रकारांना पण, तुमचे पत्रकार आहेत ना इकडं, त्यांच्यासाठी पण ठेवला आहे. सगळ्यांना ठेवला आहे, सगळ्यांचा विचार केला. आणि म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट आशिया खंडामध्ये नंबर 1चा प्रकल्प आहे. आतापर्यंत कोणी केला नाही, तो एकनाथ शिंदेने तुमच्या सुरू केला. प्रत्येकाचं सगळ्यांचं स्वप्न असतं, घराचं स्वप्न. दुसरं काय पाहिजे? चांगलं घर, चांगल्या दर्जाचं घर आणि तुम्हाला वेळेमध्ये घर देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. बाकी तर बघा, ठाणे आता बदलतंय, ठाणं कात टाकतंय. आता मुंबईतले लोक ठाण्यात राहायला येऊ लागलेत, इतर शहरातले लोक ठाणे पसंत करू लागलेत. किती कलाकार, किती साहित्यिक, किती कोण सगळे ठाण्यात यायला लागलेत. आणि म्हणून ठाणं जे आहे, ठाण्यामध्ये आपल्यामध्ये प्रदूषण नाही आहे, ठाणं पोल्युशन फ्री आहे. इकडं बघितलं तर वरती येऊरचा डोंगर, इकडे समुद्र, इकडे सगळं वातावरण, सगळं निसर्ग आहे. आणि म्हणून तुम्ही सगळेजण लकी आहात की ठाण्यामध्ये तुम्ही राहताय. आणि मी लकी आहे, मी ठाणेकर आहे आणि तुमच्या परिवारातला आहे. म्हणून पद येतात, पद जातात, पुन्हा येतात पद. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण नाव गेलं की परत येत नाही. बाळासाहेबांनी सांगितलं आपल्याला. आणि म्हणून पद कधी वर खाली होतात, पद वर खाली होत असतात. पण या राज्यातल्या 2,50,00,000 लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, ही सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. अरे झुकता कभी है ये एकनाथ शिंदे, झुका नाही कभी, झुकाया सबको. म्हणून मी सांगितलं, मला हलक्यात घेऊ नका. मी साधा कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, आनंदीके साहेबांचा छोटा कार्यकर्ता आहे. आशाताईने हेच सांगितलं, काल पण सांगितलं. पण मी सांगतो तुम्हाला, शब्दाला पक्का माणूस मी आहे. शब्द दिला की मागे फिरवत नाही. कुठल्या तरी पिक्चर मध्ये डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. हे माझं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. राम आणि मोरे आणि प्रकाश कोण आहेत सगळे, सगळ्यांचं नाव कोणाला घेत नाही, सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि कलावंत जे आहेत ते अजून गाणी बोलणार आहेत का, त्यांचंही स्वागत करतो. चांगली गाणी जरा एक सादर करा. बाबा पण इकडे आहेत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.